MIDC भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ भरती 2025 802 जागांसाठी ही भरती निघालेली आहे। भरती चालू आहे 802 जागांसाठी आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 आहे। या भरतीसाठी जे विद्यार्थी मित्रांनो अग्निशामकचं सुद्धा या भरतीमध्ये पद आहे, ज्यामध्ये 10वी पासवर तुम्ही फॉर्म भरू शकता। आणि काय काय पद आहे यामध्ये ग्रॅज्युएशनच्या बेसवर आहे, काय काय ITच्या बेसवर, ITIच्या बेसवर आहे, काय काय पद आहे या भरतीमध्ये जे आहे लिपिकचे सुद्धा यामध्ये जागा आहे, म्हणजे टायपिंगवर सुद्धा आहे काय काय पदे, काही ग्रॅज्युएशनवर सुद्धा आहे। ठीक आहे, तर या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आणि या भरतीमध्ये महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्या जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता। ठीक आहे, आणि पगार सुद्धा तुम्हाला 21,700 ते 69,100 दरम्यान भेटणार आहे। तर वेगवेगळे यामध्ये पद आहे, लक्षात ठेवा। तर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ या भरतीची स्टेप बाय स्टेप माहिती तुम्हाला सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी YouTube चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळमध्ये 802 जागांसाठी ही भरती चालू आहे आणि यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो मुली मुली फॉर्म भरू शकतात। त्याचबरोबर वयोमर्यादेवर विचार केला 18 ते 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आला। SC/ST ला 5 वर्षाची सूट आहे, SC/ST ला 5 वर्षाची सूट आहे, OBC कॅटेगरीला 3 वर्षाची सूट आहे। ठीक आहे, फीचा जर विचार केला खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये फी ठेवण्यात आली आणि मागासवर्गीयांसाठी 900 रुपये फी या भरतीमध्ये ठेवण्यात आलेली आहे। ठीक आहे, त्याचबरोबर जे मी तुम्हाला अग्निशामक दल भरतीबद्दल थोडक्यात या ठिकाणी माहिती सांगून देतो, जेणेकरून तुम्हाला सुद्धा अंदाज लागणार आहे। तर अग्निशामक दलची जे विद्यार्थी मित्रांनो भरती चालू आहे MIDC भरतीमध्ये। ठीक आहे, तर अग्निशामकच्या ज्या जागा आहेत तर 187 जागांसाठी ही अग्निशामकची भरती चालू आहे आणि अग्निशामक मध्ये तुमचं सिलेक्शन झालंय MIDC या भरतीमध्ये। ठीक आहे, MIDC मध्ये यामध्ये जे अग्निशामकचे सुद्धा पद आहे जवळपास 187 पद आहे। यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो तुमचं सिलेक्शन झालं, पगार 19,900 ते 63,200 पर्यंत तुम्हाला पगार भेटणार आहे। त्याचबरोबर यामध्ये पात्रता जे ठेवण्यात आला अग्निशामक मध्ये तर पहा तुम्ही 10वी पास पाहिजे पहिली अट। दुसरं यामध्ये राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा अग्निशमन पाठ्यक्रम उत्तीर्ण असले पाहिजे, तो कोर्स केला असेल तर भरता येते आणि MSc/IT आपल्याजवळ असला पाहिजे, हे तिसरी अट। आणि चौथं यामध्ये की आपल्याला मराठी बोलता वाचता लिहिता आलं पाहिजे। ठीक आहे, तर एवढं यामध्ये। त्याचबरोबर अग्निशामक दल भरतीमध्ये जर आपण पाहिलं तर सर्वात अगोदर तुमची अग्निशामक दल भरतीमध्ये लेखी परीक्षा असणार आहे। लेखी परीक्षेला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर पहा सामान्य ज्ञानचे जे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, मराठी व्याकरणचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। झाले किती 40 आणि 35 मार्कासाठी त्या अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रमाच्या रिलेटेड प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 35, असे 75 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 2 गुण असणार आहे आणि टोटल 150 मार्काचा पेपर असणार आहे। 75 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण आहे आणि 90 मिनिटाचा टाइम तुम्हाला भेटणार आहे। त्याचबरोबर जे अग्निशामक दल भरतीमध्ये नॉर्मलायझेशन सुद्धा होणार आहे। ठीक आहे, नॉर्मल ज्यांचा पेपर कठीण आला त्यांचे मार्क सुद्धा वाढणार आहे, 10 झाले। ठीक आहे, तर अशा प्रकारे आणि 50 मार्काचं तुमची शारीरिक चाचणी यामध्ये असणार आहे, शारीरिक चाचणी। ठीक आहे, तर अशी जे अग्निशामक दल मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पात्रता आहे। आणि उंचीचा जर विचार केला अग्निशामक मध्ये पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची 157 सेंटीमीटर लागते, छाती 81 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे आणि जे यामध्ये वजन आपलं 50 किलोच्या वरतं असलं पाहिजे पुरुष उमेदवारांचं, महिला उमेदवारांचा 46 किलोच्या वरतं असलं पाहिजे। याच्यापेक्षा खाली असेल तर अपात्र केलं जाणार आहे, फेल केलं जाणार आहे। आणि एक आणखीन यामध्ये अट टाकलेली आहे, उमेदवारांचे वय 25 वर्षापेक्षा जास्त असू नये। ठीक आहे, मग पदामध्ये। ठीक आहे, आणि बाकीचे जे पद आहे तर बाकीच्या पदामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो लेखी परीक्षा आहे, लेखी परीक्षेवर सिलेक्शन होणार आहे। बाकीचे जे पद आहे बाकीच्या पदामध्ये जे 4 विषयावर प्रश्न म्हणजे परीक्षेला विचारले जाणार आहे, सामान्य ज्ञानचे प्रश्न विचारले जाणार आहे, त्याचबरोबर जे आहे बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न विचारले जाणार आहे, त्याचबरोबर इंग्रजी ग्रामरचे, मराठी व्याकरणचे असे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार। हा सिलेबस या ठिकाणी असणार आहे। तर MIDC या भरतीची संपूर्ण जाहिरात मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देतो। व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा, स्टेप बाय स्टेप माहिती मी तुम्हाला संपूर्ण सांगून देतो। सर्व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ या भरतीची ही जाहिरात आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आस्थापनेवरील गट अ, ब आणि क संवर्गातील कार्यकारी अभियंता। त्याचबरोबर जे तुम्ही बघू शकता या ठिकाणी
तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे हे चालू झाले आहे, ठीक आहे. आणि शेवटची जी तारीख आहे फॉर्म भरण्याची, तर ते 31 जानेवारी 2025 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे. तर तुम्ही या ठिकाणी जागा बघू शकता आणि यामध्ये जे शैक्षणिक पात्रता या ठिकाणी दिलेली आहे प्रत्येक पदासाठी. आता हे जे पद आहे, तर हे जे पद आहे हे बघू शकता तुम्ही, कार्यकारी अभियंताचं पद आहे. पहिले यासाठी शैक्षणिक पात्रता, वेतन वगैरे सगळं दिलं आहे. तर बघू शकता, तर हे पहिलं पद आहे. त्यानंतर दुसरं जे पद आहे उप अभियांत्रिका आहे आणि यासाठी तुम्ही बघू शकता पगार 56,100 ते 1,77,500 पर्यंत भेटणार आहे. शैक्षणिक पात्रता मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी विषयाची पदवी किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता, ठीक आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता उप अभियंता विद्युत यांत्रिकी गट क, पगार बघू शकता, शैक्षणिक पात्रता बघू शकता आणि त्यानंतर पहा सहयोगी रचनाकार गट अ, जागा बघू शकता या ठिकाणी. त्यानंतर पहा उपरचनाकार गट अ च्या 2 जागा या ठिकाणी आहे. त्यानंतर पहा वेतन श्रेणी वगैरे. त्याचबरोबर उपमुख्य लेखा अधिकारी गट अ च्या 2 जागा आहेत. त्यानंतर पहा सहाय्यक अभियंता स्थापत्य गट ब एकूण 107 जागा आहे. त्याचबरोबर वेतन श्रेणी बघू शकता तुम्ही या ठिकाणी 41,800 ते 1,32,300 पर्यंत. त्यानंतर पात्रता स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवी, ठीक आहे. 8वं पद तुम्ही बघू शकता या ठिकाणी सहाय्यक अभियंता विद्युत यांत्रिकी गट ब एकूण 21 जागा आहे. त्यानंतर पहा वेतन श्रेणी 41,800 ते 1,32,300 पर्यंत भेटणार आहे. त्यानंतर 9वं पद आहे सहाय्यक रचनाकार गट ब एकूण पदे 7 आहे. वेतन श्रेणी बघू शकता आणि यामध्ये शैक्षणिक पात्रता पहा मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिका, वास्तुशास्त्र, नगररचना आणि या विषयामधील पदवी अथवा समतुल्य अर्हता धारक करणाऱ्या उमेदवारांमधून, ठीक आहे. त्यानंतर पहा सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ गट ब च्या 2 जागा आहे. त्यानंतर पहा लेखा अधिकारी गट ब 3 जागा आहे. त्यानंतर क्षेत्र व्यवस्थापन गट ब एकूण 8 जागा आहे. आणि यासाठी पहा ग्रॅज्युएशनवाले मुलं फॉर्म भरू शकता या पदासाठी. तर हे क्षेत्र व्यवस्थापनचं पद आहे. क्षेत्र व्यवस्थापन पदामध्ये 8 जागा आहे आणि यामध्ये तुम्हाला ग्रॅज्युएशनवर फॉर्म भरता येणार आहे. पगार 41,800 ते 1,32,300 पर्यंत मिळणार आहे. त्यानंतर कनिष्ठ अभियंताचं पद आहे. त्यानंतर पहा कनिष्ठ अभियंता विद्युत यांत्रिकी गट काय. त्यानंतर लघुलेखक उच्च श्रेणीचं पद आहे, त्यासाठी 14 जागा आहे. त्यानंतरचं पहा लघुलेखक निम्न श्रेणी गट क च्या 20 जागा आहे. त्याचबरोबर लघु टंकलेखक गट क च्या एकूण बघू शकता. त्यानंतर सहाय्यक गट क च्या एकूण 3 जागा आहे. त्यानंतर लिपिक टंकलेखक गट क 66 जागा आहे. त्यानंतर वरिष्ठ लेखापाल गट क 6 पदे. त्यानंतर तांत्रिक सहाय्यक श्रेणी गट क च्या यामध्ये जागा बघू शकता तुम्ही. त्यानंतरचं पहा वीजतंत्री श्रेणी गट क एकूण 18 मध्ये, यामध्ये तुम्ही शैक्षणिक पात्रतावर बघू शकता. त्यानंतर पहा पंपचालक श्रेणी गट क च्या एकूण 103 जागा आहे. त्यानंतर जोडारी श्रेणी गट क च्या एकूण 34 जागा आहे. पात्रतावर तुम्ही इथं बघू शकता. त्यानंतर सहाय्यक आरेखक गट क एकूण 9 जागा आहे. पात्रता पगार बघू शकता. त्यानंतर अनुरेखक गट क च्या एकूण 49 जागा आहे. त्यानंतर पहा गाळणी निरीक्षक गट क च्या एकूण 2 जागा आहे. भूमापक गट क च्या एकूण 26 जागा आहे. त्यानंतर विभागीय अग्निशामक अधिकारी गट क, तर अग्निशामकच्या सुद्धा यामध्ये जागा आहे, ठीक आहे. तर ह्या होत्या विद्यार्थी मित्रांनो, बघू शकता तुम्ही सहाय्यक अग्निशामक गट क च्या 8 जागा या ठिकाणी. त्यानंतर बघू शकता तुम्ही कनिष्ठ संचार अधिकारी गट क, तर हे एवढे यामध्ये पदे आहे, ठीक आहे. त्याचबरोबर बघू शकता तुम्ही त्यानंतर पहा अग्निशामक विमोचकच्या यामध्ये भरपूर जागा आहे. तर अग्निशामक विमोचकच्या जर पाहिलं आपण तर 187 जागा ज्या यामध्ये आहे, ठीक आहे. कॅटेगरीनुसार तुम्ही बघू शकता या ठिकाणी आणि यामध्ये तुम्ही बघू शकता पात्रता वगैरे, ठीक आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. याच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.